नमस्कार मित्रांनो. ग्रो युअर बिझनेस डिजिटली आजच्या या सेशन मध्ये मी चैतन्य कुलकर्णी तुम्हा सर्वांचं अगदी हृदयापासून मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. ओके, ग्रेट मित्रांनो. नाईस, मस्त. ओके, किती लोक आता जॉईन झाले आहेत? ओके, 80 लोक आतापर्यंत जॉईन झालेले आहेत. ठीक आहे. तर मंडळी, आजच्या या वेबिनार मध्ये आपण पाहणार काय आहोत? ओके, आजच्या या वेबिनार मध्ये आपण पाहणार आहोत ग्रो युअर बिझनेस डिजिटली. 100x बिझनेस आपल्याला स्केल करायचा आहे. 100x बिझनेस आपल्याला स्केल करायचा आहे. आणि ते खरंच शक्य होऊ शकतं का? होय मित्रांनो, ते खरंच शक्य आहे. परंतु कसं काय? आजचा हा रोड मॅप, हा जो रोड मॅप आहे ना, हा मी तुम्हाला देणार आहे. याच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या तुमचा बिझनेस कितीतरी पट वाढवू शकता. ओके, फक्त तुम्हाला जास्त काही टेक्निकल नॉलेजची गरज नाहीये. तुम्ही रोज तुमचा फोन, इंटरनेट जसं वापरतात तेवढं जरी केलं ना, तरी तुम्ही तुमचा घरी बसल्या 100x बिझनेस ग्रो करू शकता. ओके, नाईस, ग्रेट मित्रांनो. आणखीन लोक जॉईन होत आहेत. मस्त. ओके, तर नमस्कार. मी चैतन्य कुलकर्णी तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. ग्रो युअर बिझनेस डिजिटली को पॉवर्ड बाय टेक मॅनेजर. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर आहे का की आज आपण नेमकं काय शिकणार आहे? बिझनेसचे इश्यूज जे असतात, स्ट्रॅटजी असतात, त्या गोष्टींवरती आपलं डिस्कशन आजचं राहणार आहे. सोशल मीडिया थ्रू, इंटरनेट मार्केटिंग थ्रू आपल्याला कसं ग्रो व्हायचंय आपल्या बिझनेसमध्ये, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या असतात. ओके, आय एम ओके. तर मित्रांनो, मी आता काय करतो, या ठिकाणी माझी स्क्रीन जी आहे ती शेअर करतो. जे आजचं आपलं प्रेझेंटेशन आहे, खास तुमच्यासाठी जे बनवलेलं प्रेझेंटेशन आहे, ते आपण या ठिकाणी ओपन करून घेऊयात. या ठिकाणी मित्रांनो, वेबिनारच्या शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी काकाला जाऊन भांडण लपवणार नाही. आज जे मी तुम्हाला देणार आहे हा एक रोड मॅप असणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही खरोखरच कशा प्रकारे तुमचा बिझनेस 100x ग्रो करू शकता, किंवा घरी बसल्या तुमच्या डिजिटलला, तुमच्या बिझनेसला डिजिटली ग्रो करण्याचे जे जे काही मार्ग आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु याला इम्प्लिमेंट कसं करायचं, ओके, याला इम्प्लिमेंट कसं करायचं, याला प्रॅक्टिकली वर्क कसं करायचं, यावरती प्रॅक्टिकली वर्क कसं करायचं, या ज्या गोष्टी असतात या मी माझ्या कोर्समध्ये शिकवतो. आणि मी ताकाला जाऊन भांडण लपवणार नाही. मी तुम्हाला पूर्णपणे आज एक रोड मॅप देणार आहे. आणि वेबिनारच्या शेवटी मी तुम्हाला माझ्या कोर्स बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. ओके, तर असं नको व्हायला की कोणाला असं वाटायला नको की अरे हा हा फ्रीचा कोर्स आहे, फ्रीचा वेबिनार आहे आणि यांनी शेवटी याचा कोर्स विकला. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. वेन यू आर गेटिंग समथिंग फॉर फ्री, देन यू आर दी प्रोडक्ट. जेव्हा तुम्हाला काहीतरी फ्री मिळतंय, तेव्हा हे कधीच विसरायचं नाही की तुम्ही प्रोडक्ट आहात. नोट डाऊन करून ठेवा वाटल्यास, टेक मॅनेजर गोल्डन स्टेटमेंट: वेन यू आर गेटिंग समथिंग फॉर फ्री, देन यू आर दी प्रोडक्ट. ओके, सो मित्रांनो, मी इथं पुन्हा एकदा माझी स्क्रीन जी आहे ती शेअर करतो. आणि इथं आपण आपलं जे प्रेझेंटेशन आहे, पीपीटी, ते ओपन करून घेऊयात. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला वेबिनारच्या शेवटी विचारायचे आहेत, शेवटच्या 15 मिनिटांसाठी. पण डेडिकेटेड शेवटचे 15 मिनिटं त्यासाठी ठेवलेले असतात. ओके,
सो मित्रांनो, आता मला आशा आहे की सर्व लोक जॉईन झालेले असतील, तर आपण पुन्हा एकदा फुल एनर्जीने स्टार्ट करूयात. आय वेलकम यू ऑल टू. तर मला आशा आहे की सर्व लोक आता जॉईन झालेले असतील. ओके, ग्रेट. तर नमस्कार, ग्रो युअर बिझनेस डिजिटली आजच्या वेबिनार मध्ये विजय कुलकर्णी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. ओके, तर आजचा आपला वेबिनार हा असणार आहे डिजिटल वॉरियर, दी अल्टिमेट डिजिटल मार्केटिंग कोर्स. ओके, आपल्याला डिजिटल योद्धा बनायचं आहे, डिजिटल वॉरियर बनायचं आहे. घरी बसून आपल्याला आपला बिझनेस ग्रो करायचा, प्रमोट करायचा. ऑफिसमध्ये बसून बसून माझा बिझनेस वाढला पाहिजे, घरी बसून बसून माझा बिझनेस वाढला पाहिजे. त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या या वेबिनार मध्ये शिकायच्या आहेत. ओके, आजच्या वेबिनार मध्ये आपण 3 असे सिक्रेट्स पाहणार आहोत. ओके, 3 असे डिजिटल मार्केटिंगचे सिक्रेट्स पाहणार आहोत, जे की तुम्हाला फ्री मध्ये कोणीही देणार नाही. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर हे सिक्रेट खरोखर तुम्ही इम्प्लिमेंट केले, पुन्हा लक्ष देऊन ऐका, हे सिक्रेट्स जर तुम्ही खरोखर लक्षपूर्वक आणि जाणीवपूर्वक जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केले, तर तुमचा बिझनेस 100x ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही. हा चैतन्य कुलकर्णीचा शब्द. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या समजून घ्यावी लागेल, व्यवस्थितरित्या तुम्हाला त्या इम्प्लिमेंट करून घ्यावे लागतील. ओके, तर आजच्या वेबिनार मध्ये तुम्हाला मिळणार आहे 3 डिजिटल मार्केटिंगचे असे सिक्रेट्स, जे की तुम्हाला बाहेर कुठेही फ्री मध्ये दिले जाणार नाही. तर व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग? मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमके काय हे कोणाला माहिती आहे का? तो कोणाला माहिती असेल तर एव्हरीबडी पुट इन चॅट बॉक्स. कोणाला माहिती आहे डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय आहे? ओके, डिजिटल मार्केटिंग म्हणजे ऑनलाईन व्यवसाय प्रमोट करणे, जाहिरात लावणे, ओके, व्ह्यूज वाढवणे, ओके ओके. तर असं सगळं तुमच्या सर्वांचं मत आहे की डिजिटल मार्केटिंग म्हणजे असं की ऑनलाईन बिझनेस प्रमोट करणे किंवा जाहिरात देणे किंवा व्ह्यूज वाढवणे, असं सगळं तुमचं सर्वांचं मत आहे. हरकत नाही, हरकत नाही. ओके, ते आपण पाहूयात व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. तर आपल्याला काय करायचंय, आपण पुन्हा एकदा आपला पॉइंट क्लिअर करूयात. हाऊ टू ग्रो युअर बिझनेस. घर बसला आपला डिजिटल बिझनेस कसा ग्रो करायचा. परंतु मित्रांनो, काहीतरी आपल्याला गोल असलं पाहिजे. आपल्याला बिझनेस आपला किती वाढवायचा आहे? 10 पट वाढवायचा आहे? छे, 10 पट असतं का? 10 पट वाढवायचं तर चैतन्यकडे यायचंच कशाला. ओके, ते तर तुम्ही करू शकता घरी बसल्या, बाकीच्या ओपन सोर्स माहितीवरून. ओके, 10 पट नाही, 20 पट, 50 पट, अरे एवढे पण नाही. मग किती? आपल्याला आपला बिझनेस 100x ग्रो करायचा आहे, 100 पट आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा आहे. तर मित्रांनो, मला सांगा, 100 पट बिझनेस वाढवायचा, यामध्ये कोणाला डाऊट आहे का बरं की 100 पट बिझनेस वाढवणं खरंच अवघड आहे? बिंदास डाऊट असेल तर बिंदास चॅट बॉक्स मध्ये सांगायचं की हा चैतन्य, एवढं शक्य नाही, मला डाऊट आहे, असं बिंदास सांगून टाका. ओके, प्रशांत सरांना डाऊट आहे, नितीन सरांना डाऊट आहे, हरकत नाही. आणखीन कोणाला? एनिवन एल्स? ओके, तर तुम्हाला डाऊट आहे, नो डाऊट. तर मी काय करून घेतो, इथं नोट डाऊन करून घेतो तुमची नॉलेज. आणि तुम्हाला डाऊट आहे, आणि वेबिनारच्या शेवटी हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुमचं आन्सर काय असेल ते आपण पाहूया. ओके, आता या ठिकाणी किती लोक आहेत? सगळ्यांनी हे पाहिलं. ओके, तर आपण आता वेबिनारला आपल्या नॉलेज शेअरिंगच्या गोष्टींना आपण स्टार्ट करूयात. ओके, तर मित्रांनो, आज तुम्ही इथे का आहात? अर्थात तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये ग्रो करायचंय, तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये ग्रो करायचंय, म्हणून तुम्ही इथं आहात, बरोबर? मित्रांनो, तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये ग्रो करायचंय, बिझनेस मध्ये ग्रो करायचंय, म्हणून तुम्ही इथं आहात. आज तुम्हाला हवं होतं तर तुम्ही टीव्ही पाहू शकत होता, तुम्ही
तुमच्या फॅमिली सोबत वेळ देऊ शकत होता, तुम्ही तुमच्या फॅमिलीला टाइम देऊ शकत होता, तुम्ही न्यूजपेपर पाहू शकत होता, न्यूजपेपर रीड करू शकत होता, मोबाईल पाहू शकत होता, किंवा तुमच्या एखाद्या व्यक्तीला वेळ देऊ शकत होता. आणि आय कॅन अंडरस्टँड की एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीला वेळ न देणं काय असतं ते. ओके. आणि तोच वेळ आज तुम्ही तुमच्या स्वतःसाठी इन्व्हेस्ट केलेला आहे. तो वेळ तुम्ही आज तुमच्या स्वतःसाठी इन्व्हेस्ट केलेला आहे, तुम्ही तुमच्या बिझनेस साठी इन्व्हेस्ट केलेला आहे. एवढं सगळं तुम्ही करू शकत होता, परंतु नाही. दिस इज द प्रूफ मित्रांनो. हा एक प्रूफ आहे. कशाचा प्रूफ आहे चैतन्य? हा एक प्रूफ आहे की तुम्हाला लाईफ मध्ये ग्रो करायचंय, लाईफ मध्ये काहीतरी अचीव करायचंय. हीच तर एका यशस्वी पुरुषाची, एका यशस्वी माणसाची ओळख आहे. अर्थात तुम्ही यशस्वी असाल, तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये यशस्वी असाल, परंतु आपल्याला ते यश हासिल करायचंय, ते यश अचीव करायचंय ज्याचं तुमचं पोटेन्शियल आहे. म्हणजे ज्या ग्रोथची तुमची पोटेन्शियल आहे त्या ग्रोथ पर्यंत तुम्ही पोहोचलेला नाहीयेत अजून. म्हणजे तुमची सक्षमता ज्या ध्येयाची आहे, तुमची सक्षमता ज्या यशाची आहे त्या यशापर्यंत आणखीन देखील तुम्ही पोहोचलेला नाहीये. म्हणजे तुम्ही आज जे केलंय त्याहून कितीतरी पट तुम्ही तुमचा व्यवसाय, तुम्ही तुमची ग्रोथ करू शकता. आणि आज तुम्ही तिथे नाही आहात, तर त्याच्यासाठी तुम्ही आज इथे आलात. ओके. आणि मित्रांनो, हीच एका यशस्वी व्यक्तीची ओळख आहे. तुम्ही तुमचे आयडियल्स ठेवले असतील डोळ्यासमोर. ओके. तुम्ही तुमचे आयडल डोळ्यासमोर ठेवलेले असतील. बिल गेट्स झालं, अंबानी झालं, त्यानंतर अमिताभ बच्चन झाले. ओके. तर ह्या लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, जे की मला ती गोष्ट तुमच्यामध्ये सुद्धा दिसते. ती म्हणजे दे इन्व्हेस्ट टाइम ऑन देअर सेल्फ. ते स्वतःवरती टाइम इन्व्हेस्ट करतात, स्वतःच्या बिझनेस वरती टाइम इन्व्हेस्ट करतात. आणि तीच क्वालिटी, सेम क्वालिटी मला तुमच्यामध्ये दिसते. परंतु मित्रांनो, हे आज खूप मोठ्या यशाच्या शिखरावरती आहे. अर्थात तुम्ही देखील आहात, मी पूर्वी बोलल्यासारखं तुम्ही देखील आहात, परंतु यांच्यासारखं नाही. ओके. when you get this type of success, when did you will get this type of success? अर्थात तुम्ही सक्सेसफुल आहात, नो डाऊट. मी असं म्हणत नाही की तुम्ही सक्सेसफुल नाही आहात, परंतु आय नो, मला माहिती आहे की तुमचं पोटेन्शियल जेवढं आहे ते पोटेन्शियल तुम्ही रीच केलेलं नाही. एव्हरीबडी ऍग्री विथ मी? कोण कोण लोक माझ्यासोबत ऍग्री करतायत की हा चैतन्य तू बरोबर बोलतोय? ज्यांना ज्यांना हे बरोबर वाटतं त्यांनी मी टाईप करतो. ओके, ग्रेट. तर सर्व लोकच माझ्या या स्टेटमेंट सोबत ऍग्री करत आहेत, कारण ऍग्री करायलाच पाहिजे. तेवढा सेल्फ कॉन्फिडन्स आपल्यावरती असायलाच हवा. ओके. सो मित्रांनो, तुम्ही सर्वजण ग्रेट लर्नर्स आहात. ऑल यू आर ग्रेट लर्नर्स. मित्रांनो, हे मी कशासाठी बोलतो? हे बोलण्याचं एकच रिझन आहे. एकतर तुम्ही स्वतःवरती टाइम इन्व्हेस्ट करून आलेला आहात, त्यानंतर अगदी तुम्ही वेळेवर आजचं वेबिनारचं सेशन जे आहे ते वेळेवरती जॉईन केलेलं आहे. अगदी 5-10 मिनिटं सुद्धा इकडे तिकडे तुम्ही लेट नाही करता. तुम्हाला लाईफ मध्ये ग्रो करायचे म्हणून अगदी वेळेवरती तुम्ही आजचं हे सेशन जॉईन केलेलं आहे. त्यामुळेच मी तुम्हाला सर्वांना म्हणतो की तुम्ही ऑल आर ग्रेट लर्नर्स. तुम्ही सर्वजण ग्रेट लर्नर्स आहात. मित्रांनो, आजपर्यंत आपण इतरांसाठी खूप टाळ्या वाजवल्या, इतरांसाठी खूप क्लॅप्स केल्या, इतरांचं खूप अप्रिशिएशन केलं. तू भारी करतोय, तू मस्त करतोय, तू असा, तू तसा, इतरांना खूप बोललो. पण कधीतरी स्वतःसाठी हे सगळे करा. ओके. पुट युअर हँड्स टुगेदर फॉर युअर सेल्फ. तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या स्वतःसाठी टाळ्या वाजवा, तुमच्या स्वतःसाठी तुम्ही क्लॅप करा. आणि तुम्ही देखील तुमच्या स्वतःसाठी, माझ्यासाठी आणि आपल्या होल ऑडियन्स टीमसाठी मी क्लॅप्स करतो. तुम्ही देखील तुमच्या स्वतःसाठी क्लॅप्स करा. किती दिवस आपण दुसऱ्यांसाठी क्लॅप करतो? कधीतरी आपण स्वतःसाठी देखील हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. मित्रांनो, तुम्ही एक डायलॉग ऐकला असेल, जर तुम्ही पिक्चर वगैरे पाहत असाल तर तुम्ही एक डायलॉग ऐकला असेल, जंगल का राजा शेर होता और शेर हमेशा अकेला आता है. झुंड में असं काहीतरी आहे, झुंड में तो सुअर आता है, शेर हमेशा अकेला आता है.
आणि आज मित्रांनो तुम्ही तेच प्रूव्ह केलेलं आहे. कसं केलेलं आहे? तुम्ही तुमच्या मित्रांचा वेळ तुमच्या स्वतःला दिलेला आहे. हा तुमच्या मित्रांचा वेळ, हा तुमच्या फॅमिलीचा वेळ आहे, परंतु तुम्ही तुमच्या बिझनेसला दिलेला आहे. आणि तुम्ही एकटे आज इथे आले आहात, तुमच्यासोबत कोणी देखील नाहीये. ओके, लाईफ मध्ये ग्रो करण्याच्या मोमेंट मध्ये तुम्ही आज एकटे आलेला आहात, तुमच्यासोबत कोणी नाही. अँड दिस इज दी हाय क्वालिटी ऑफ गेनिंग समथिंग. तुम्हाला एक एक हाय क्वालिटी आहे तुमच्या कशाची, काहीतरी अचीव्ह करायची, काहीतरी आत्मसात करायची, तुमच्याकडे ही हाय क्वालिटी आहे. आणि ही नेहमी क्वालिटी तुमच्यामध्ये अशीच राहिली पाहिजे. ओके, सो ग्रेट मित्रांनो, तुम्ही आज इथे वेळ काढून आहात. मला खरंच, मी तुमचं बिझी शेड्यूल जे आहे ना ते रिस्पेक्ट करतो. तुमच्या सर्वांचं खूप शेड्यूल जे आहे ते बिझी असणार आहे. त्यानंतर आपल्यातले काही लोक जॉब पर्सन आहेत, काही लोक बिझनेस ओनर आहेत, काही लोक विद्यार्थी देखील आहेत आपल्यामध्ये. त्यानंतर काही लोक फ्युचर ऑन्टरप्रिन्युअर आहेत, म्हणजे भविष्यात होणारे एक मोठे उद्योजक ते आहेत. तर या सर्वांचा वेळ तुम्ही मला दिला त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू बोलतो, तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही स्वतःसाठी देखील तुमचा टाइम दिलेला आहे, तर तुम्ही स्वतःला एकदा थँक्यू बोला. ओके, तो ग्रेट मित्रांनो, आज मी एक तुम्हाला स्टेटमेंट या ठिकाणी देतो. तुम्ही आज एवढा तुमचा टाइम इन्व्हेस्ट करून माझ्याकडे आलात, तर माझी पण रिस्पॉन्सिबिलिटी बनते, माझी पण रिस्पॉन्सिबिलिटी बनते की मी तुम्हाला एका एका मिनिटाचं ROI देणार, एका एका मिनिटाचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देणार. मी तर बोलेल एका मिनिटापेक्षा एका एका सेकंदाचं तुम्हाला यातून नॉलेज मिळणार. तुम्ही आज इथे आलात ना, तुम्हाला इथून खूप सारं नॉलेज भेटणार आहे. ओके, आणि हे जे 3 सिक्रेट्स आहेत ना, हे 3 सिक्रेट्स तुम्हाला बिलकुल फ्री मध्ये मिळणार आहे, जे की बाहेर तुम्हाला कोणीही देणार नाही. ओके, तर आपण पुन्हा आपल्या पॉइंट कडे येऊयात. हाऊ टू ग्रो युअर बिझनेस 100x. सो मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे का बरं? हाऊ टू ग्रो युअर बिझनेस 100x या प्रश्नाचं काही उत्तर आहे का? सध्या तरी कोणाकडे नाहीये. नो प्रॉब्लेम. तर मित्रांनो, वेबिनार सुरू करण्यापूर्वी आपल्या वेबिनारचे काही रूल्स आहेत जे की तुम्हाला फॉलोच करावे लागतील. ओके, सो आय विल शेअर दी रूल्स. रूल्स असे आहेत की तुमच्याकडे हाय स्पीड इंटरनेट असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? तुमच्याकडे हाय स्पीड इंटरनेट असलं पाहिजे. नंतर असं नको व्हायला की चैतन्य तू दिसत नाही, तुझी स्क्रीन दिसत नाहीये, आवाज येत नाहीये, ऑटोमॅटिक बाहेर फेकतंय, मी वेबिनार जॉईन करू शकत नाहीये. तर असे कोणतेही रिझन्स मला नकोय. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? हाय स्पीड इंटरनेट पाहिजे. एक अशा ठिकाणी घरामध्ये जाऊन बसा, शांततेत ठिकाणी, जिथं तुम्ही आणि फक्त मी आणि आजचा हा वेबिनार असेल. ओके, आणि तुमच्याकडे उत्तम क्वालिटीचं इंटरनेट असेल. जे जे लोक बाहेर असतील त्यांनी आत्ताच मोबाईलला ते 15-19 रुपयांचा डेटा ऍडॉनचा जो रिचार्ज असतो तो मारून घ्यायचा आहे. तुमच्याकडे डायरी पेन नोटबुक असायलाच हवे. मी जे ज्या ज्या गोष्टी सांगेन त्या प्रत्येक गोष्टीच्या तुम्हाला नोट्स काढून ठेवायचे आहेत. मित्रांनो, डायरी पेन नोटबुक काय करेल? मित्रांनो, एखादं असं वाक्य असू शकतं किंवा एखादा असा शब्द असू शकतो जे की तुमचं पूर्ण लाईफ चेंज करण्याचं सामर्थ्य ठेवू शकतं. ओके, मी काय म्हणतोय लक्षात येतो का? एखादा असा शब्द, एखादं असं वाक्य असू शकतं जे तुमचं पूर्ण लाईफ चेंज करून ठेवू शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवायची आहे. या सेशन तुम्हाला रेकॉर्डिंग दिलं जाणार नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीची नोट्स व्यवस्थितरित्या काढून घेणं हे कंपल्सरी आहे. ओके, त्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील ते शेवटच्या 15 मिनिटांमध्ये विचारायचे आहेत. आणि मित्रांनो, वेबिनारच्या शेवटपर्यंत जो कोणी थांबेल ना त्याला मस्त असं गिफ्ट दिलं जाणार आहे. हो मित्रांनो, त्याला मस्त असं गिफ्ट दिलं जाणार आहे जे की ते बिझनेस मध्ये खूप फायदेशीर ठरू शकतं. त्याच्या बिझनेस मध्ये खूप फायदेशीर ठरू शकतं असं मस्त असं गिफ्ट वेबिनारच्या शेवटपर्यंत थांबणाऱ्या लोकांना दिलं जाणार आहे. ओके, आणि पहिल्या 5 ऍक्शन टेकर लोकांसाठी, ऍक्शन टेकर लोकांसाठी म्हणजे जे की मी
विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देत आहेत, कमेंट बॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहत आहेत, मी जे काही बोललो ते मला रिस्पॉन्ड करतायत. अशा पहिल्या 5 ऍक्शन टेकर लोकांसाठी 1 to 1 आपण त्यांच्याशी बोलणार, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते समजून घेणार, त्यांच्या प्रॉब्लेमवरती आपण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणार. परंतु हे केव्हा, जेव्हा तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहाल, तुमच्या या वेबिनार मध्ये ऍक्टिव्ह राहाल, मी विचारलेल्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं द्याल. ओके, ग्रेट मित्रांनो. त्यानंतर तुमचा कॅमेरा ऑन असला पाहिजे आणि तुमचा माईक ऑफ असला पाहिजे. आपल्यामुळे कोणाला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे म्हणून आपला माईक ऑफ असला पाहिजे आणि कॅमेरा तुमचा ऑन असला पाहिजे. एक व्यवस्थित एका मस्त ठिकाणी, एका शांत ठिकाणी जाऊन बसायचंय, व्यवस्थित चांगले कपडे वगैरे घालून बसायचंय आपल्या वेबिनारला. ओके, आपल्याला खूप सारी लोक पाहत असतात. त्यानंतर आपला कॅमेरा ऑन का असला पाहिजे, ज्यावेळेस मी तुमच्याशी काहीतरी शेअर करतो, तुमच्या लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍडिशन करतो, इन्फॉर्मेशन तुमच्यामध्ये पुटअप करतो, त्यावेळी तुम्ही देखील डोळे, कान आणि सगळ्यात महत्वाचं ब्रेन ओपन ठेवून ऐकलं पाहिजे. आता सिंपल एक उदाहरण मी तुम्हाला देतो. हे बघा, ही माझ्याकडे एक बॉटल आहे. ओके, ही बॉटल आहे माझ्याकडे आणि माझ्याकडे हा एक पेन. हा पेन मला ह्या बॉटलवर टाकायचा, जातोय का मित्रांनो? जातोय का पेन? नाही जातोय. का नाही जातोय? कारण बॉटलचं जे कॅप आहे, अगदी बरोबर, प्रशांत सर म्हणतात बॉटलचं कॅप जे आहे ते बंद आहे. विवेक सर देखील हेच म्हणतात, कॅप ओपन करा सर. निलेश सर म्हणतात कॅप बंद आहे, कॅप ओपन करा लगेच जाईल. हे बघा, आता मी कॅप ओपन केलो आणि आता लगेच गेला पेन. अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यावेळेस मी तुम्हाला काहीतरी सांगतोय ना, त्यावेळेस तुम्ही तुमचं डोळे, कान आणि सगळ्यात महत्वाचं ब्रेन ओपन ठेवून ऐका. त्याच्यासाठी तुम्हाला कॅमेरा चालू करायचा पाहिजे. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट? हा कोणता शो नाहीये, हा कोणती फिल्म नाहीये, हा कोणती तुमची वेब सिरीज नाहीये की तुम्ही एन्जॉय कराल. येस, यू शुड एन्जॉय दिस, बट in a proper manner. Okay, you should always follow all the rules regarding to your sessions. Okay, कन्सर्न काय ते समजतंय तुम्हाला? ओके, सगळ्यांचे पटापट कॅमेरे चालू झाले. तर मित्रांनो, मी पुन्हा एकदा माझी स्क्रीन या ठिकाणी शेअर करतो. ओके, त्यानंतर तुम्हाला एक इयरफोन वापरायचा आहे, हेडफोन वापरायचा आहे, चांगल्या आवाजासाठी. काय प्रॉब्लेम काय होतो माहिती का, माझा एक्सपिरियन्स आहे की लोक काय करतात की चैतन्य तुझा आवाज येत नाही, आवाज येत नाही असंच करतात आणि मग त्यांच्याकडे इयरफोन वगैरे नसतात, त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम्स येतात. तर असे प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ नयेत त्यासाठी तुम्ही एक इयरफोन वापरायचा आहे. ओके, सो तुम्हाला इथे आज काय मिळणार आहे, 3 डिजिटल मार्केटिंगचे असे सिक्रेट्स जे की तुमचे लाईफ चेंज करू शकतात. लाईफ चेंज करण्याची हिंमत ते 3 सिक्रेट्स ठेवतात. परंतु कोणत्या वेळेस, ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थितरित्या त्या गोष्टींना अप्लाय करा, इम्प्लिमेंट करा. ओके, ग्रेट मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक परंपरा आहे, काय की अनोळख्या व्यक्तीकडून कोणतीही वस्तू घेऊ नये. बरोबर, अनोळख्या व्यक्तीकडून कोणतीही वस्तू घेऊ नये. इव्हन आपल्याला आपल्या लहानपणापासून एक गोष्ट शिकवलेली असते आपल्या आई बाबांनी, की बाळा, अनोळखी व्यक्तीकडून कोणी काही दिलं ना तर अजिबात घ्यायचं नाही. बरोबर, तर आपण छोट्या छोट्या गोष्टी लहानपणापासून कोणाकडून घेत नाही अनोळखी व्यक्ती असेल तर. तर आज तर मी तुम्हाला एवढी मोठी इन्फॉर्मेशन, एवढं मोठं नॉलेज पुटअप करतो बिझनेसला ग्रोथ करण्याचं, बिझनेसला एका शिखरावरती पोहोचवण्याचं जे काम आहे, जे रोड मॅप आहे, ते मी आज तुमच्याशी शेअर करतो. तर मी कोण आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, आपला कोच कोण आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जर तुमची परमिशन असेल तर मी माझा एक क्विक शॉर्ट इंट्रो तुम्हाला देऊ इच्छितो. ओके,
तर या ठिकाणी मी स्क्रीन शेअर करतो. तो मित्रांनो, कोण आहे टेक मॅनेजर? अर्थात टेक मॅनेजर अर्थात चैतन्य कुलकर्णी. मी एका छोट्याशा गावातून आहे. करमाळा हा माझा तालुका आहे. करमाळा तालुक्यात एक छोटस गाव आहे मांजरगाव. तिथून मी बिलॉंग करतो. मी ग्रामीण भागातून आहे. विचार करा मित्रांनो, मी ग्रामीण भागातून असून एका 18 वर्षाचा मुलगा घरी बसल्या लाखो रुपये जनरेट करू शकतोय. हे तुम्हाला तर मित्रांनो तुमच्या लाईफ मधल्या 10 ते 15 वर्षांचा बिझनेस एक्सपिरियन्स आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी का करू शकत नाही? तुम्ही देखील या गोष्टी 100% करू शकता. ओके, तर मी एका छोट्याशा गावातून आहे ज्याचं नाव मांजरगाव आहे. ओके, तुमचा मास्टर, तुमचा कोच कोणकोणत्या गोष्टीमध्ये मास्टर्स आहे? तर मी ग्राफिक्स डिझायनिंग करतो, वेबसाईट डेव्हलपमेंट करतो. या गोष्टींमध्ये मी मास्टर्स आहे. मी प्रोफेशनली काम करतो. त्यानंतर ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये देखील मी काम करतो. सोशल मीडिया मार्केटिंग, ज्याच्यासाठी आज या वेबिनार साठी तुम्ही जॉईन झालेला आहात, SMM सोशल मीडिया मार्केटिंग, यामध्ये मी प्रोफेशनली काम करत आहे. ओके, त्यानंतर प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर आहे. त्याचबरोबर मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. आणि ऍज वेल ऍज बाय डिफॉल्ट मी एक स्टुडंट आहे. मी नेहमी स्वतःला एका स्टुडंट सारखं रिप्रेझेंट करतो. आणि तुम्ही देखील आयुष्यात नेहमी आपण कोणती ना कोणती गोष्ट शिकत असतो, तर नेहमी पण आपल्या आयुष्यात आपल्याला स्वतःला एक विद्यार्थी समजून चालायचं आहे. जी गोष्ट जिथून मिळते तिथून ती ग्रॅब करत चालायची आहे. ओके, जर ती इन्फॉर्मेशन खूपच रेअर असेल, ती इन्फॉर्मेशन खूपच फायदेशीर ठरत असेल, तर डोंट लुक ॲट युअर पॉकेट. खिशाकडे त्यावेळेस बघायचं नसतं. ओके, ग्रेट मित्रांनो. तर अशा प्रकारे मी या गोष्टींमध्ये काम करत आलेलो आहे प्रोफेशनली. ओके, तर आपलं मिशन काय आहे मित्रांनो? हा वेबिनार फ्री मध्ये मी कंडक्ट केलेला आहे. हा फ्री मध्ये वेबिनार मी कंडक्ट केलेला आहे. यामागचं काहीतरी एक मिशन असेल ना? काय नाही, आपण खूप सिंपल सरळ साधे आहोत. आपलं एकच मिशन आहे, आपल्याला 1 लाख मराठी उद्योजकांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा आहे. 1 लाख मराठी बांधवांना, माझ्या 1 लाख मराठी बांधवांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा. त्यांना ऑनलाईन बिझनेस स्थापन करून द्यायचा आहे. एक सिस्टम बनवून द्यायची. काय करायचंय? एक सिस्टम बनवून द्यायची. त्या सिस्टम नुसार ते त्यांचा बिझनेस ग्रो करत राहतील. आज बघायला गेलं तर आपला मराठी माणूस आज बघायला गेलं तर आपला मराठी माणूस खूप कमी आहे. कमी कशा प्रकारे आहे? तुम्ही पाहिलं असेल, इव्हन तुम्ही तुमच्या स्वतःवरूनच घ्या. आपण सकाळी उठलो की मोबाईल घेतो, इंस्टाग्राम स्क्रोल करतोय, युट्यूब स्क्रोल करतोय. अरे मित्रा, इंस्टाग्राम आणि युट्यूब स्क्रोल करून आपल्याला मिळतंय काय? तो आपल्याला पैसा देतोय का? अरे हो, तो देऊ शकतो, परंतु तो पैसा कसा मिळवायचा हे माहितीच नाहीये कोणाला आजपर्यंत. बरोबर का? आपला अख्खा दिवस नुसता मोबाईल बघण्यात जातो, रील्स बघण्यात जातो. परंतु तुम्हाला हे माहिती असायला हवं, ज्या गोष्टींमध्ये आपण आपला टाइम वेस्ट करतोय त्याच गोष्टी आपल्याला बिझनेस ग्रो करण्यामध्ये मदत करू शकतात. ओके, समजतं मी काय सांगतोय ते? तो आपलं साधं सिंपल मिशन आहे. 1 लाख मराठी उद्योजकांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होते, तुम्ही देखील मला मदत करायची आणि आपण सगळ्यांनी मिळून हे आपलं मिशन जे आहे ते पूर्ण करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही एक सिंपल विचार करा. त्या ठिकाणी सगळ्यांना, खूप जणांना प्रश्न पडू शकतो की हे मी करू शकतो का? हे मला जमेल का? एक सिंपल विचार करा मित्रांनो. जर जर 18 वर्षाचा एक मुलगा घरी बसून किंवा त्याच्या ऑफिसमध्ये बसून महिन्याचे लाखो रुपये जनरेट करू शकतो, आणि तुम्हाला तर, तुम्ही काय करू शकत नाही हे? तुम्हाला तर तुमच्या स्वतःच्या बिझनेस 10 ते 12 15 वर्षांचा मिनिमम एक्सपिरियन्स असेल. तुम्ही मिनिमम 10 ते 12 वर्ष तुमच्या व्यवसायामध्ये काम केलेलं आहे.
एवढा सगळा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही का हे जनरेट करू शकत नाही सक्सेस? का हे तुम्ही एवढं मनी जनरेट करू शकत नाही? तुम्ही देखील करू शकता आणि तुम्ही ते करणारच. ओके, फक्त तेव्हा ज्यावेळेस मी सगळं ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करत चलाल त्यावेळेसच. मित्रांनो, आता प्रश्न पडला सर, इंटरनेट मार्केटिंग म्हणजे नेमकं काय आहे? ओके, इंटरनेट मार्केटिंग म्हणजे नेमकं काय आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. ओके, त्याला पण काहीतरी काही इंडस्ट्रियल स्टॅट्स पाहूया की आपल्याला खूप मदत करतील. तर मी काय करतो, तर स्क्रीन माझी शेअर करतो आणि मी काय करतो, माझं गुगल क्रोम जे आहे ते ओपन करून देतो. आणि या ठिकाणी मी सर्च करतो इंटरनेट युजर इन इंडिया. नाही, आधी आपण इंडियाचं पॉप्युलेशन किती होतं बघूया. भारताचं पॉप्युलेशन किती आहे आपण जाणून घेऊ. 141 करोड आपल्या ह्या भारताचं पॉप्युलेशन आहे. ओके, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारताचं पॉप्युलेशन 141 करोडचं आहे. या 141 करोड मधले किती लोक इंटरनेट वापरतात? इंटरनेट युजर्स इन इंडिया 2024 751.5 मिलियन लोक भारतामध्ये इंटरनेट वापरतात. हे कॉमन आहे मित्रांनो. आज प्रत्येक घरात 3 मोबाईल तर तुम्हाला दिसूनच येतात. प्रत्येकाच्या घरामध्ये मिनिमम 3 मोबाईल तर असतातच. बरोबर का? असतात ना? अगदी बरोबर. तर मित्रांनो, मला सांगा, तर एवढं सगळं आपल्याकडे डेटा आहे, तर आपल्याला टार्गेट करणं अवघड आहे का? एवढ्या 751.5 मिलियन लोकांमध्ये तुम्हाला तुमचा इच्छित ग्राहक मिळणार नाहीये का? तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत का? तुम्ही बिलकुल ते करू शकता. परंतु केव्हा? ज्यावेळेस तुम्ही इंटरनेट मार्केटिंगची मदत घ्या, सोशल मीडिया मार्केटिंगची मदत घ्या. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही आजपर्यंत तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय केलेलं? तर तुम्हीच मला सांगा, तुम्ही आजपर्यंत तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत? बॅनर लावले, जाहिराती दिल्या. ओके, तर मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही काय केलेलं? रिक्षाच्या पाठीमागे बॅनर चिटकून टाकले, चौकात मोठे मोठे फ्लेक्स लावले, चौकात मोठे मोठे फ्लेक्स लावले, पॉम्पलेट वाटले, छोटे छोटे चिटोरे वाटून टाकले. ओके, त्यानंतर न्यूजपेपर मध्ये ऍड दिली. ओके, आणखीन काय काय केलं? खूप गोष्टी केली. तर मला सांगा, आता एक छोटस उदाहरण देतो. घरामध्ये नवरा बायकोचं भांडण चालू आहे आणि तो नवरा वैतागून आला, घरातून बाहेर आला, कुठेतरी चालला, जाताना त्याला चौकामध्ये तुमचं बॅनर दिसलं. अरे त्याची मानसिकता नाहीये तुमचं बॅनर बघून तुमच्या सर्व्हिस कॅच करायची, तुमची प्रोडक्ट विकत घ्यायची. त्याला काही घेणं देणं नाही. आधीच त्याच्या डोक्यामध्ये खूप वैताग चालू आहे, खूप किचकिच चालू आहे, तर ते तुमचं बॅनर दिसतंय. त्याला काहीच घेणं देणं नाही. इथे तुमची एक लीड वाया गेली. त्यानंतर सकाळ सकाळची वेळ आहे, लहान मुलं शाळेत चाललेले, त्यांना त्या रिक्षाच्या पाठीमागे जाहिरात दिली. त्यांना काय घेणं देणं येऊ तुमची जाहिरातीचं, तुमच्या बिझनेसचं? त्यांना एकच गोष्ट माहिती आहे, आता मला शाळेत जायचंय, शाळेत गेले की डबा खायचा, मधल्या सुट्टीत मला खेळायचं. एवढंच माहिती आहे त्यांना. त्यांना काय घेणं देणं तुमच्या बिझनेस मध्ये काय चालू आहे, काय करायचंय, काही घेणं देणं नाही. त्यानंतर इथे तुमचे एक तर तुमचा लीड वाया गेला. त्यानंतर आपले आजोबा असतात, एक वयस एज
क्रॉस केलेली असते, त्यांना तुमची ऍड दिसते. ओके, त्यांना तुमची ऍड दिसते. बर, त्या ऍड मध्ये काय दिसतंय? तुमच्या प्रोडक्ट बद्दल, तुमच्या सर्व्हिस बद्दल सांगितलेलं आहे, ते इन्फॉर्मेशन पुट केलेलं. त्यांना ह्या गोष्टीचा त्यांना देखील या गोष्टीचं काही घेणं नाही. त्यांना त्यांचं उर्वरित आयुष्य निरोगी राहून जगायचं. आता जे चालू आहे ते योग्य चालू आहे त्यांचं, असं त्यांचं आहे. मला बाकीच्या लफड्यांमध्ये पडायचं नाही. परंतु त्याच गोष्टी, एक मिनिट, परंतु याच जर गोष्टी तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग मधून प्रमोट करायचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये तुमची जाहिरात कोणाला दाखवायची हे तुम्ही ठरवू शकता. किती वयोगटातल्या लोकांना दाखवायची ते तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर ती ऍड कधी त्याला दिसली पाहिजे, ती ऍड त्यालाच का दिसली पाहिजे, अशा खूप साऱ्या गोष्टी. आणि म्हणून तुम्ही तुमच्या इच्छित ग्राहकापर्यंत पोहोचू शकता. आता मी जे काय सांगतोय ते तुम्हाला समजणार नाही, ज्यावेळेस मी सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली दाखवेल त्यावेळेस तुम्हाला सगळं सर्व काही व्यवस्थितरित्या समजून येईल. ओके, आता मी काय करतो, पुन्हा एकदा माझी स्क्रीन या ठिकाणी शेअर करतो. माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्या. किती लोकांना श्रीमंत आणि यशस्वी व्हायचंय? त्यांनी मी असं चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं. काय टाईप करायचं? मी. ओके. किती लोकांना वाटतंय की माझा देखील व्यवसाय 100 पटीने वाढावा? त्यांनी देखील मी असं चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं. एव्हरीबडी पुढे ना चॅट बॉक्स. किती लोकांना वाटतंय की माझा व्यवसाय 100 पटीने वाढावा? किती लोकांना वाटतं की मी देखील प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंग, डिजिटल व्यवसाय करावा? माझ्याही व्यवसायाला लोकांनी ऑनलाईन सर्च करावं असं किती लोकांना वाटतंय? एव्हरीबडी पुढे ना चॅट बॉक्स. तुमच्यापैकी किती मला आता हे सगळं ठीक आहे, सगळ्यांना वाटतं माझा व्यवसाय 100 पटीने वाढावा, माझ्या व्यवसायाची ग्रोथ व्हावी. तर मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांनी आजपर्यंत सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केलेला? खूप कमी लोक, खूप कमी लोक. कोणाचं बिझनेस पेज नाहीये, कोणाचं बिझनेस अकाउंट नाहीये, कोणाचं इंस्टाग्राम वरती बिझनेस प्रोफाईल नाहीये, व्हॉट्सअप वरती नुसते बर्थडेचे स्टेटस दिसतात आम्हाला, त्यानंतर नुसते मोठे मोठे ऍटिट्यूड स्टेटस दिसतात आम्हाला, तू भिड मी नडतो, तू नड मी भिडतो, असे असे स्टेटस दिसतात. ओके, हरकत नाही, हरकत नाही. इथून पुढे आपण प्रॅक्टिकल गोष्टी स्टार्ट करूयात. आपण काय करायचं, काय नाही करायचं, काय केल्यानंतर काय होईल, या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जे आज वाटतंय ना की सोशल मीडिया हे एक गोष्ट टाइमपास आहे, सोशल मीडियावरती फक्त टाइमपासच केला जाऊ शकतो, फक्त रील्स बघायचं, हसायचं, खायचं आणि विषय सोडायचा, आपल्या परत कामाला लागायचं. तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो, ज्या सोशल मीडियाला तुम्ही आज लाईफली घेतलंय ना, तीच सोशल मीडिया उद्या काळाची गरज बनणार आहे. इव्हन ती आज पण आहे, परंतु आज जेवढी आहे ना त्याच्या कितीतरी पट जास्त त्याचीच गरज तुम्हाला उद्या पडणार आहे. आय थिंक यू बेटर नो की सोशल मीडिया हे एक मनी बनवायचं मशीन आहे. सोशल मीडिया इज मनी जनरेटिंग मनी. मनी छापायचं, पैसे छापायचे मशीन आहे ते. फक्त कसं छापायचं ते आपल्याला आजपर्यंत कळलेलं नाही, आजपर्यंत आपल्याला कोणी सांगितलं नाही. आणि जरी कोणी सांगायचा प्रयत्न केला तरी आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. आज आपण या सगळ्याच गोष्टी ठरवणार, डिस्कस करणार, बोलणार. आता सगळ्यात पहिला प्रश्न, डिजिटल मार्केटिंग कोण करू शकतो? एनीबडी कॅन डू दिस. कोणीही डिजिटल मार्केटिंग म्हणजेच अर्थात सोशल मीडिया मार्केटिंग करू शकतं. हो,
सोशल मीडिया मार्केटिंग करायला कोणती कास्ट लागत नाही, कोणता कलर लागत नाही, कोणती कंट्री लागत नाही. सोशल मीडिया तुमची कोणती कास्ट आहे हे बघत नाही, तुमचा कोणता रंग आहे हे बघत नाही, तुम्ही कोणत्या देशातून आहे, तुम्ही कोणत्या शहरातून आहे, तुम्ही कोणत्या गावातून आहे हे बघत नाही, तुमचं घर कसं आहे बघत नाही, तुमचं एज्युकेशन काय आहे हे बघत नाही, तुमची भाषा काय आहे हे बघत नाही, तुमची पास्ट लाईफ बघत नाही, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड बघत नाही. सो एनीबडी कॅन डू सोशल मीडिया मार्केटिंग. ओके. सो मित्रांनो मला एक सांगा मला, इज देअर एनी सायन्स और सायकोलॉजी ऑफ बिकमिंग रिच? यशस्वी बनायचं, सक्सेसफुल बनायचं कोणतं सायन्स आहे का बरं, किंवा कोणती सायकोलॉजी आहे का? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचं. तर मित्रांनो यशस्वी आणि श्रीमंत बनायचं सायकोलॉजी आहे का? अँड द आन्सर इज बिग यस. हो मित्रांनो, यशस्वी आणि सक्सेसफुल जे काय आहे ती बनायचं एक सायन्स आहे, एक सायकोलॉजी आहे. सगळ्यांचा बल्ब ऑन होतोय का? अरे सगळ्यांचा बल्ब ऑन होतोय का? एव्हरीबडी पुट इन अ चॅट बॉक्स बल्ब ऑन. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा बल्ब ऑन. तर मित्रांनो आता सर्व काही गोष्टी थेरॉटिकल गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. ज्या काही थेरॉटिकल गोष्टी आहेत त्या सर्व थेरॉटिकल गोष्टी या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत. आता आपण प्रॅक्टिकल सेशनला सुरू करणार आहोत. 3 सेकंड पाहणार आहोत. सो बी रेडी. बी रेडी फॉर ग्रोथ. बी रेडी फॉर जनरेटिंग more money. Be ready for achieving the success. Be ready to make a popular brand. Be ready to get a success. Be ready to reach your potential. And be ready to get 100x business growth. Okay, let's begin the show. By the way, it is not a show. It is an informative session. Okay, so here is डिजिटल वॉरियर, द अल्टिमेट डिजिटल मार्केटिंग कोर्स. डिजिटल योद्धा बनायचं आहे आपल्याला. तर आपलं सगळ्यात पहिलं सिक्रेट जे आहे ना, ते सिक्रेट आहे 90% जिद्द आणि सामर्थ्य. फक्त 10% तुमचं नॉलेज टेक्निकल असायला हवं. 10% तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज असायला हवं. आताच मी पाहिलं, इव्हन माझा पास्ट एक्सपिरियन्स देखील आहे, परंतु आता जस्ट मी पाहिलं की मेसेज येत आहे चॅट बॉक्स मध्ये, सर आम्हाला टेक्निकलचं काही समजत नाही, आम्ही करू शकू का? अरे काय करू शकत नाही. आणखीन काही लोकांचं प्रश्न येतो, तर मी ग्रामीण भागातून नाही, मला मोबाईल इंटरनेट लॅपटॉप जास्त काही वापरता येतो. आजच्या वेबिनारला जॉईन झालात ना जॉईन? इतकंच तुम्हाला टेक्निकल नॉलेज हवं. विचार करा, मी ग्रामीण भागातून असून मी हे करू शकतो. अरे तुम्ही का करू शकत नाही यार? तुम्हाला जर लाईफ मध्ये एवढा एक्सपिरियन्स आहे बिझनेसचा, तुम्ही 100% एक गोष्टी करू शकता. ओके. सो मित्रांनो 90% तुमचं जिद्द आणि सामर्थ्य असायला हवं, आणि फक्त तुमच्याकडे 10% जरी टेक्निकल नॉलेज असेल ना तरी खूप सफिशियंट झालं. आणि ते 10% जरी नसेल, 0% जरी असेल, तर मी कशाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजावणार, शिकवणार आणि ते इम्प्लिमेंट करून घेणार तुमच्याकडून. ओके. तो 90% जिद्द ठेवा की मला हे करायचंय, मला हे केल्याशिवाय मार्ग नाही, मी हे करणारच. ओके. समजतं मी काय बोलतोय ते? देर इज नो ऑप्शन. कोणताही ऑप्शन नाही आपल्याला. आपल्याला हे करायचंच आहे आणि हे मी करणारच असं सामर्थ्य आणि अशी जिद्द ठेवा. बघूयात आपल्याला कसं का सक्सेस होतं. ओके. त्यानंतर आपलं सिक्रेट नंबर 2. आता हे सिक्रेट नंबर 2 बोलायचं नाही, डायरेक्ट दाखवायचं सिक्रेट आहे.
तुम्ही मित्रांनो, किती लोकांना माझी स्क्रीन दिसते? हाफ स्क्रीन दिसत असेल. काय बोलतो स्क्रीन शेअर करते. ओके. तो या ठिकाणी मी माझं फेसबुक ऍड मॅनेजर ओपन करून घेतो. आणि या ठिकाणी ह्या खूप गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतील, यातलं तुम्हाला काही समजणार देखील नाही आहे. परंतु काय हरकत नाही, आता तुम्ही फक्त पाहायचंय मी जे काही काही दाखवतो ते. तर मी क्रिएट बटनावरती क्लिक करतो. ते खूप साऱ्या गोष्टी आहेत, अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेज, लीड, ऍप प्रमोशन, खूप 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 गोष्टी. इथं मी काय करतो, सिम्पली अवेअरनेस वरती क्लिक करतो आणि कंटिन्यू करतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकल सेशन मध्ये शिकायचेच आहेत. परंतु आज हे एक इंट्रोडक्टरी सेक्शन आहे, एक रोड मॅप सेक्शन आहे, सॉरी सेशन आहे. तर यामध्ये मी जे जे तुम्हाला शिकवतोय ते तुम्ही फक्त पाहायचे, समजून घ्यायचं. जास्त प्रश्न विचारायचे नाही, हे काय काय करायचं, ते काय जे काही प्रश्न असतील ते विचारायचेच नाही, फक्त समजून घ्यायचं मी काय दाखवतो. आता ते बघा, कॅम्पेन नेम असतं, तुमचं बजेट असतं, सॉरी बाईंग टाईप असतं. ओके, इथं एबी टेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. तिथे नेक्स्ट बटन वरती मी क्लिक करतो. इथे 3 गोष्टी असतात, ऍड कॅम्पेन, ऍड सेट आणि ऍड. इथे ऍड सेट नेम असतं, इथे तुमचं फेसबुकचं पेज असतं, त्यानंतर तुम्हाला इथे किती दिवसाला रुपये खर्च करायचं ते असतं. आणि हे बघा, आता इथून पुढे सगळ्यांनी व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्यायला स्टार्ट करायचंय, नोट डाऊन करायला सुरुवात करायची आहे. मी जे जे काही तुम्हाला सांगतो ते इथे बघा, इथे लोकेशन येते, इथे एडिट करतो. बरं, आता एक मिनिट, आपल्यातले कोणाकोणाचा कोणता व्यवसाय आहे, मला कृपया कोणी सांगेल का? कृपया करून कोणी सांगेल का? ओके सर, सगळ्यात पहिल्यांदा विवेक सरांनी सांगितलं त्यांचं गिफ्ट शॉप आहे. ओके, तर आता आपण ज्या काही गोष्टी ज्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुमच्या गिफ्ट शॉप रिलेटेड मी तुम्हाला ते दाखवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा विवेक सरांनी सांगितलं, त्याच्यामुळे विवेक सरांचं तुम्ही जर सांगितलं असेल तुमच्या व्यवसायाचं देखील आपण केलं असतं. हरकत नाही, आपल्याकडे लिमिटेड टाइम असतो, त्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला सगळं बसवायचं असतं. ओके, या ठिकाणी पुन्हा एकदा माझी स्क्रीन या ठिकाणी शेअर करतो. तर तुमचं व्यवसाय कुठे असतो, म्हणजे तुमचं गिफ्ट शॉप कुठे? ओके, पुण्यात आहे सरांचं गिफ्ट. तरी तुम्ही इथे सर्च करताना पुणे करतो, पुणे, पुणे महाराष्ट्र इंडिया. सरांचं गिफ्ट शॉप आहे पुण्यात. मला माझी ऍड पुण्याच्या 60 किलोमीटर अंतरावरती दाखवायची, 60 किलोमीटर रेडियस वरती माझी ऍड दिसली पाहिजे पुण्याच्या, जे की आहे लोणावळा, चाकण, शिरूर, सासवड या या सगळ्या भागांमध्ये माझी जी ऍड आहे ती दिसणार आहे. ओके, इथून ठरवू शकता की तुमची ऍड कुठल्या भागात दिसली पाहिजे, कोणत्या तुम्ही लोकेशन मध्ये दाखवाल. तुम्ही इथून जे कोणतं लोकेशन सिलेक्ट कराल त्याच लोकेशन मध्ये फक्त तुमची ऍड दिसते. जसं ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये ऑप्शन मिळत नाहीये तुम्हाला, तुमची जाहिरात कुठे दाखवायची कुठे नाही दाखवायची. ओके, तो इथं मी इंडिया हे सिलेक्ट करून सॉरी पुणे हे सिलेक्ट करून घेतलं, त्याने 60 किलोमीटर अंतरावरती माझी ऍड दाखवायची. स्विच टू ओरिजिनल ऑडियन्स केलं आणि इथे पहा, या काही गोष्टी अशा ओपन होतील, ज्या गोष्टी तुमचा बिझनेस खरोखर चेंज करू शकतील. सगळ्यांनी पटकन स्क्रीनशॉट काढायचं आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर मी सांगेल की काय आहे. एज, जेंडर, डिटेल, टार्गेटिंग आणि लँग्वेज.
एज मध्ये इथे तुम्ही ठरवू शकता की तुमची जाहिरात किती ते किती वयोगटातल्या लोकांना दाखवायची. मला माझे ऍड दाखवायचे 25 ते 40 वयोगटातील लोकांना. त्याच्या व्यतिरिक्त माझी जाहिरात कोणाला दिसणार नाही. 25 ते 40 वयोगटातील लोकांना दिसणार माझी ऍड, याच्या व्यतिरिक्त कोणाला दिसणारच नाही. तर आता यातून पण मला कोणाला दाखवायची, फक्त महिलांना दाखवायची का पुरुषांना दाखवायची का सगळ्यांना दाखवायची? तर माझी ऍड फक्त सगळ्यांना दाखवायची आहे. त्या हरकत मी सगळ्यांना दाखवणार. इथे तुम्ही तुमची स्पेसिफिक ठरवू शकता की तुमची ऍड नेमकी कोणाला दिसली पाहिजे. डिटेल्ड टार्गेटिंग, ते खूप मोठा विषय. आपण त्याच्या आधी एक छोटा विषय बघूयात, लँग्वेज. तिथे मी एडिट वरती जातो आणि ते मला माझी जाहिरात फक्त मराठी लोकांना दाखवतो, जे लोक मराठी बोलतात तिथे मी मराठी सिलेक्ट करतो. ठीक आहे, आपण हिंदी जे बोलतात त्यांना पण दाखवतात ते ऍड. मराठी आणि हिंदी असे तुम्ही खूप सारे, जेवढ्या तुमचे कस्टमर लँग्वेज बोलतात त्या लँग्वेज इथे ऍड करून घेऊ शकता. पण माझं प्रायमरी दोनच लँग्वेज आहे, मराठी आणि हिंदी. तरी मी या ठिकाणी काय केलं, अशाच लोकांना ऍड दाखवणार जे मराठी आणि हिंदी बोलतात. ओके. त्यानंतर आता हा मेन विषय येतो, डिटेल्ड टार्गेटिंग. तर तिथे मी ब्राउज वरती जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा हा एक स्क्रीनशॉट काढून घेतो किंवा नोट डाऊन करून घेतो. यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स मिळतात. यामध्ये तुम्हाला डेमोग्राफिक्स, इंटरेस्ट, बिहेवियर, तुम्ही तुमच्या कस्टमरला, आयडियल कस्टमरला कशावरून टार्गेट करू शकता. डेमोग्राफी मध्ये काय काय येतं, डेमोग्राफिक्स मध्ये येतं रिच पीपल बेस्ड ऑन देअर एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, हाऊस होल्ड, लाईफस्टाईल डिटेल. सम डेटा इज अवेलेबल फॉर यूएस ओनली. असा काही डाटा आहे जो फक्त यूएस ऑडियन्स साठी आहे. हरकत नाही, ते देखील आपण समजून घेणार. ते जरी यूएस ऑडियन्स साठी असेल तरी ते इन फ्युचर आपल्यासाठी देखील मिळणार आहे, ते देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ओके. डेमोग्राफिक्स मध्ये येतं की तुम्ही लोकांना त्यांच्या शिक्षणानुसार, ते कोणती जॉब करतात त्याच्यानुसार, ते कुठे राहत आहेत त्याच्यानुसार, ते कसे राहत आहेत, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे याच्यानुसार टार्गेट करू शकतात. इंटरेस्ट मध्ये येतं reach specific audience by looking at their interest, activities, the pages they have liked, closely related topics. म्हणजे तुम्ही अशा लोकांपर्यंत पोहोचू शकता की त्यांना कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतात, ते तुम्ही टार्गेट केलं तर त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. समजा त्यांना गाणं ऐकायला आवडतं, गाणी ऐकायला आवडतं, तर तुम्ही त्यांना गाणी ऐकणं असं टार्गेटिंग मध्ये टाकलं तर त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे त्यांना कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टीवरून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. ते कोणत्या प्रकारचं कॉन्टेंट बघतायत, त्यांना फनी कंटेंट आवडतंय, ते फनी व्हिडिओ बघतायत, ते सॅड व्हिडिओ बघतायत, ते इमोशनल व्हिडिओ बघतायत, या गोष्टींवरून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. ओके. म्हणजे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायला खूप सारे ऑप्शन आहेत तिथे. त्यांना काय आवडतंय याच्यावरून तुम्ही त्यांना टार्गेट करून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. आता बिहेवियर, reach people based on their purchase behavior or intent, device usage, and more. Some behavior is some behavior data is only available for US audience. तुम्ही लोकांना त्यांच्या वर्तणुकीवरून टार्गेट करू शकता. म्हणजे काय की तुम्ही तुमचा ऑडियन्स कशा प्रकारे वागतोय, म्हणजे त्यांची इंटरनेटवरची त्यांची वर्तणूक कशी, ते कोणतं कॉन्टेंट बघतात, ते शॉपिंग करतात की नाही, ते कोणाला फॉलो करतात, या सगळ्या गोष्टींवरून तुम्ही त्यांना टार्गेट करू शकता. आता पाहूयात इन डेप्थ काय आहे ते. तर या ठिकाणी पहा, डेमोग्राफिक्स वरती मी ज्या वेळेस क्लिक करेन तर तुम्ही त्यांच्या एज्युकेशन वरून टार्गेट करू शकता. त्यांचं एज्युकेशन काय असलं पाहिजे, त्यांची शिक्षण किती असलं पाहिजे, त्याच्यावरून तुम्ही त्यांना टार्गेट करू शकता. मित्रांनो, आपल्याकडे टाइमची एक लिमिटेड पिरियड आहे, त्याच्यामुळे मी हे सगळं तुम्हाला एक क्विक ओव्हरव्ह्यू देतो. यामध्ये खूप डिटेल्स गोष्टी आहेत. ओके. तर यामध्ये खूप डीप आहे, तुम्हाला फक्त एक छोटासा ओव्हरव्ह्यू मिळतो. त्यानंतर फायनान्स, म्हणजे त्यांची इन्कम किती असली पाहिजे, महिन्याची इन्कम किती असली पाहिजे. समजा
तुमचं प्रोडक्ट आहे, तुमची सर्व्हिस आहे 1 लाख रुपयांची आणि तुमची जाहिरात दाखवता तुम्ही 25,000 रुपये महिना कमवणाऱ्या व्यक्तीला. तर मला सांगा, तो तुमचं प्रोडक्ट का घेईल? त्याला जगायचे म्हणजे त्याला तेवढे, म्हणजे मी इथं कोणत्याही प्रकारचं हे प्रमोट करत नाहीये, मी जस्ट एक्झाम्पल देतोय. ओके, सो अशा गोष्टी आहेत की तुम्ही इन्कम व्हॅल्यू वरून, इन्कम लेवल वरून त्यांना टार्गेट करू शकता. तुम्ही कोणाला टार्गेट केलं टार्गेट करणार त्याच्या आसपास ज्याचा इन्कम असेल त्याला, किंवा मोर देन 1 लाख. ओके, त्यांची लाईफस्टाईल म्हणजे कसं की तुम्ही लोकांना अशा गोष्टींवरून टार्गेट करू शकता. आता हे विवेक सरांसाठी आहे, अॅनिव्हर्सरी, त्यांचं गिफ्ट शॉप आहे. तर तुमचे ऍड अशा लोकांसाठी तुम्ही दाखवू शकता की ज्यांची अॅनिव्हर्सरी येणार आहे. अॅनिव्हर्सरी येत्या काही दिवसात आहे, येत्या काही महिन्यात मध्ये आहे. तर अशा लोकांना तुम्ही अॅनिव्हर्सरीची तुमच्या गिफ्ट शॉपची ऍड दाखवू शकता, म्हणजे ते त्यांच्या पार्टनरला काहीतरी गिफ्ट करतील. किंवा अशा लोकांच्या मित्रांना तुम्ही ऍड दाखवू शकता. हो, मित्रांना किंवा फॅमिली मेंबरला. म्हणजे कसं, समजा आता एखाद्या कपलची अॅनिव्हर्सरी आहे, येत्या काही दिवसात येत्या एखाद्या कपलची अॅनिव्हर्सरी आहे, तर त्यांच्या फॅमिली मेंबरला किंवा त्यांच्या मित्राला जर तुम्ही ऍड दाखवली, तर ते काय करतील, ते तुमच्यासाठी गिफ्ट परचेस करतील. त्या कपलसाठी गिफ्ट परचेस करतील. गिफ्ट कुठून परचेस करतील? तुमची ऍड बघून तुमच्या शॉप मधून गिफ्ट परचेस करतील. त्यानंतर अॅनिव्हर्सरी वरती क्लिक केल्यानंतर काय काय ऑप्शन आहेत? अॅनिव्हर्सरी विदिन 30 डेज किंवा विदिन 31 to 60 डेज. ओके, समजतंय काय गोष्ट? त्यानंतर अवे फ्रॉम फॅमिली, अशा लोकांना तुम्ही दाखवू शकता की ते त्यांच्या घरापासून लांब आहेत, त्यांच्या गावापासून लांब आहेत, त्यांच्या फॅमिली पासून लांब आहेत. डेट ऑफ बर्थ, अशा लोकांना दाखवू शकता की ज्यांचा बर्थडे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या सगळ्या महिन्यांमध्ये येतो. ते स्पेसिफिक महिना तुम्ही सिलेक्ट करून त्यांना दाखवू शकता. म्हणजे ते ऍड फक्त त्याच लोकांना दिसेल ज्यांचा बर्थडे जून महिन्यात आहे, जुलै महिन्यात आहे. ओके, ग्रेट मित्रांनो. त्यानंतर अपकमिंग बर्थडे, त्यांचा बर्थडे येत्या काही दिवसात येतोय, अशा लोकांना तुम्ही ऍड तुमची दाखवू शकता. त्यानंतर फ्रेंड्स ऑफ, म्हणजे मित्र कोणाचे, ज्यांच्या जे लोक लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहेत, अशा त्या मित्रांना दाखवायचे. तर जे लोक अशांच्या मित्रांना दाखवायचे ज्यांना नवीन जॉब लागलेला आहे, जे नवीन रिलेशनशिप मध्ये आहेत, ज्यांचं लग्न होऊन 1 वर्ष झालंय, ज्यांचं लग्न होऊन 3 वर्ष झालेले, 6 महिने झालेले, जे आता शिफ्ट झालेले आहेत बाहेर, अशा लोकांना तुम्ही ऍड दाखवायची, अशा लोकांच्या मित्रांना. फ्रेंड्स ऑफ मेन, फ्रेंड्स ऑफ मेन विथ बर्थडे 0 to 7, अशा लोकांच्या मित्रांना जाहिरात दाखवायची की ज्यांचा बर्थडे 7 दिवसांमध्ये येतोय, 7 ते 30 दिवसांमध्ये येतोय, किंवा एका महिन्यानंतर येतोय, एका आठवड्यानंतर येतोय. अशा लोकांच्या मित्रांना जर ऍड दाखवली, तर ते लोक त्यांच्या मित्रासाठी गिफ्ट घेतील तुमच्या गिफ्ट शॉप मधून. द पॅरेंट, समजा आता इथे कोणाचा कोचिंग बिझनेस असेल, कोचिंग क्लासेस असतील, तर तुमची जाहिरात कोणाला दाखवायची असते? तुमची जाहिरात दाखवायची असते पालकांना. समजा 1ली ते 5वी पर्यंत जो तुमचं कोचिंग आहे, तर तुम्ही विद्यार्थ्यांना जाहिरात नाही दाखवू शकत. जरी दाखवलं तरी त्याचा जेवढा फायदा होतो तेवढा फायदा होणार नाही. तर तुम्ही जाहिरात कोणाला दाखवू शकता? पालकांना दाखवू शकता. तर इथे तुम्हाला पालकांमध्ये काय प्रकार येतात? सगळ्या प्रकारचे पालक, की ज्यांच्या मुलांचं वय फक्त 12 महिने आहे, किंवा ज्यांच्या मुलांचं वय 18 ते 26 आहे, ज्यांच्या मुलांचं वय 3 ते 5 वर्ष आहे, ज्यांच्या मुलांचं वय 9 ते 12 वर्ष आहे, ज्यांच्या मुलांचं वय 6 ते 8 वर्ष आहे, ज्यांच्या मुलांचं वय 13 ते 17 आहे, किंवा ज्यांच्या मुलांचं वय 1 ते 2 वर्ष आहे, अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. अशा पॅरेंटला तुम्ही टार्गेट करू शकता आणि तुमचं सेल इन्क्रीज करू शकता. आता प्रत्येकाने आपापल्या बिझनेस मध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी लावायच्या असतात. ओके, म्हणजे तुम्ही इथं ठरवू शकता की कोणाला टार्गेट करायचं, कोणाला नाही टार्गेट करायचं, किती डीप टार्गेट करायचं. वर्क मध्ये येतं तिथे एम्प्लॉयर आहे किंवा कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, किंवा त्यांची जॉब टायटल काय आहे. जॉब टायटल तुम्ही सर्च करू शकता की डॉक्टर असले पाहिजे, इंजिनियर असले पाहिजे, आर्किटेक्ट असले पाहिजे, असे खूप साऱ्या गोष्टी, जेवढ्या गोष्टी तुम्ही करता येऊ शकतील तेवढ्या करता. आता हे डेमोग्राफिक्स झालं. आता इंटरेस्ट,
तुमच्या याचा कस्टमरचा इंटरेस्ट कशात आहे. बिझनेस अँड इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे की एंटरटेनमेंट मध्ये इंटरेस्ट आहे. बिझनेस अँड इंडस्ट्रीमध्ये खूप गोष्टी येतात. त्यानंतर त्यानंतर डिझाईन एंटरटेनमेंट मध्ये येतात. गेम्स खेळणं, टीव्ही पाहणं, रिडिंग करणं, म्युझिक मूवी पाहणं, या गोष्टी येतात एंटरटेनमेंट मध्ये. त्यानंतर फॅमिली अँड रिलेशनशिप, फॅमिली आहे. त्यानंतर फादरहुड, पॅरेंट, चिल्ड्रन अँड पॅरेंटिंग, फ्रेंडशिप, रिलेशनशिप, मॅरेज, मदरहुड, त्यानंतर पॅरेंटिंग, वेडिंग, अशा लोकांना तुम्ही ऍड दाखवू शकता. फूड अँड ड्रिंक्स, हॉबीज अँड ऍक्टिव्हिटीज, खूप गोष्टी आहेत. तुम्ही इन डेप्थ मध्ये जर गेला तर तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी पाहायला मिळतील यामध्ये. शॉपिंग अँड फॅशन, स्पोर्ट अँड आउटडोर, टेक्नॉलॉजी. तर हे झालं इंटरेस्ट. त्यानंतर असतं बिहेवियर, त्यांची वागणूक कशी. बिहेवियर मध्ये असतं ते कोणत्या प्रकारचे मोबाईल वापरतात. समजा आता तुमचं कव्हर कव्हर बनवायचं कंपनी आहे, तुम्ही ऍपलची कव्हर बनवता, फक्त ऍपलचीच कव्हर बनवता. मी फक्त एक एक्झाम्पल देतो, समजून घ्या. तुम्ही ऍपलची कव्हर बनवता आणि ते कव्हर्स कसं आहे की तुम्ही जाहिरात लावली ते कव्हर अँड्रॉइड वापरणाऱ्या लोकांना पण दिसतं. तर तसं न करता इथे तुम्हाला ऑप्शन दिसतो की तुम्ही तुमची जाहिरात फक्त ऍपल वापरणाऱ्या लोकांना दाखवा, किंवा तुम्ही तुमची जाहिरात फक्त ऍपलचे प्रोडक्ट वापरणाऱ्या लोकांना दाखवा. म्हणजे मी जे काही सांगतो ते तुम्हाला समजत असेल. ओके. त्यानंतर त्यांची डिजिटल ऍक्टिव्हिटीज कशी आहेत, म्हणजे ते कोणत्या पेजला फॉलो करतायत, ते कोणत्या क्रिएटरला फॉलो करतायत, इथून तुम्ही ते क्रिएटर सगळे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर त्यांचे एक्सपॅक्ट, त्यांचे मोबाईल डिव्हाइस युजर, म्हणजे अँड्रॉइड, त्यात पण अँड्रॉइड व्हर्जन, या सगळ्या गोष्टींवरून टार्गेट करू शकतो. ते कोणत्या व्हर्जनचं, कोणत्या कंपनीचा मोबाईल वापरतात. मोर कॅटेगरीमध्ये गेलं तर मार्केटिंग एपीआय वगैरे घेतलेले लोक. त्यानंतर ज्यांना ट्रॅव्हलिंग करायला आवडतं, ज्यांना स्कूबर करायला आवडतं, जे परचेसिंग बिहेवियर आहे, त्यांना नेहमी काहीतरी विकत घ्यायला आवडतं फेसबुकवरून, अशा लोकांना तुम्ही तुमची ऍड वापरू शकता. ओके, समजताय. मी पुन्हा एकदा माझी स्क्रीन जी आहे ती या ठिकाणी शेअर करतो. एक नंबरचं सिक्रेट जे आहे ते या ठिकाणी पूर्णपणे रिलीज झालेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही इन डेप्थ, सॉरी, 2 नंबर सिक्रेट या ठिकाणी रिलीज झालेला आहे. इन डेप्थ तुम्ही कशा प्रकारे कोणाला टार्गेट करू शकता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मला सांगा, एवढं जर सगळं असेल तर तुम्ही तुमचा बिझनेस 100x का ग्रो करू शकत नाही. ज्या गोष्टी तुम्हाला ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये कधीच मिळत नाही, त्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतात. कोणाला टार्गेट करायचं, कधी टार्गेट करायचं, किती वाजता टार्गेट करायचं, कसं टार्गेट करायचं, हे सगळं गोष्टी या ठिकाणी मिळतात. शेवटी तुम्ही या गोष्टी ट्रॅक करू शकता. तुम्ही सांगू शकता की हा व्यक्ती माझी ही जाहिरात बघून आलेला आहे, मग त्याला अशा अशा प्रकारे आपण सर्व्हिस दिली पाहिजे. तसं तुम्ही ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये बिलकुल सांगू शकत नाही की हा माझा तो त्या कोपऱ्यातली जाहिरात बघून आलेला आहे, किंवा त्या चौकातली माझी बॅनर बघून आलेला आहे, मग आता मला अशा प्रकारे सर्व्हिस द्यावी लागेल. बिलकुल या गोष्टी करू शकत नाही. तर इतकं सिंपल कॉन्सेप्ट आहे की तुम्ही किती डीपली लोकांना टार्गेट करू शकता. आता मला सांगा, एवढं जर आपण करू शकतो तर एवढं काही न करता तुमचा बिझनेस वाढतो साध्या मार्केटिंग मध्ये, आणि एवढं सगळं करून मला सांगा तुमचा बिझनेस 100 पट का वाढणार नाही. आता आहे का कोणाला डाऊट की माझा बिझनेस 100x ग्रो होऊ शकेल की नाही. ओके, प्रशांत सरांचाच पहिला प्रश्न आहे. सॉरी सर, बिझनेस आपला ग्रो होऊ शकतो हे मला पूर्णपणे समजलेलं आहे. नक्कीच, काय हरकत नाही. त्याच्यासाठी तरी सर मी ते आलेलो आहे. त्यानंतर आपलं तिसरं सिक्रेट जे आहे ते, आता चैतन्य तू तर मला सांगितलं की एवढं डीप मध्ये टार्गेट करायचं असतं, त्यांची वागणूक कशी आहे, त्यांचं बिहेवियर कसं आहे, ते काय करतात, कुठे राहतात, कसं वागतात, ते मला नाही रे माहिती. मी कसं काढणार. माझा कस्टमर कसा आहे प्रॉपर मला थोडक्यात माहिती आहे. एवढी जर डिटेल दिली तर मला 100% माझा बिझनेस वाढेल. पण एवढी डिटेल माझ्याकडे नाही, एवढा वेळ माझ्याकडे नाही की मी त्याच्यावरती अभ्यास करू शकेल. बरोबर का? बरोबर का?
तर मला आता सांगा, तुम्ही किती वर्ष झालं व्यवसाय करताय? विवेक सर म्हणतो 17 वर्ष झालं व्यवसाय करताय. तर तुमच्याकडे जेवढी आपल्याला तिथं माहिती द्यावी लागते तेवढी माहिती तुम्ही काढू शकता का अभ्यास करून? आणि जर काढून तर ते फायदेशीर ठरेल का? ओके, ते म्हणतात फायदेशीर ठरेल. आणि हा, फायदेशीर ठरेल पण वेळ खूप जाईल हे माहिती काढायला. पण काढलं तर ते वाया जाणार 100% बिझनेस आहे. ओके, तर आता तुमचा 17 वर्षांचा अनुभव आहे, तरी देखील तुम्हाला तुमचं एवढ्या कस्टमर बद्दल एवढी माहिती नाही. फक्त 2 मिनिटं, 1 मिनिट, 2 मिनिटं पण 1 मिनिट मला द्या. मी बघा तुम्हाला ती सगळी इन्फॉर्मेशन देतो. तुमचा ग्राहक कशा प्रकारे वागतो, काय खातो, काय पितो, कुठे राहतो, काय करतो. चला, आता आपण आपल्या तिसऱ्या सिक्रेटला स्टार्ट करतोय. समजून घ्या व्यवस्थित रित्या. तरी तुम्ही टाकलं. हाय, आय एम and I run gift shop in पुणे. बरं, ओके, हे पूर्ण करायच्या आधी मला सांगा, याच्या गोष्टी असतात की तुमचा ग्राहक काय करतो, कुठे राहतो, कशा प्रकारे वागतो, त्याची वर्तवणूक काय आहे. याला ICP म्हणतात. किती लोकांना माहिती आहे ICP म्हणजे काय? तर हेच ICP म्हणजे हे. आणि ICP म्हणजे ICP चा फुल फॉर्म किती लोकांना माहिती आहे? व्हॉट इज ICP? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ICP? कोणाला माहिती? एनीबडी हिअर? ओके, ICP चा फुल फॉर्म असतो आयडियल कस्टमर पर्सोना. व्हॉट? आयडियल कस्टमर पर्सोना और आयडियल कस्टमर प्रोफाइल. ओके, समजलं व्हॉट इज द मीनिंग ऑफ ICP? आय थिंक राईट, आयडियल कस्टमर पर्सन. आर यू गेटिंग माय पॉइंट? कळतंय का मी काय बोलतोय? जर समजलं असेल तर CLR क्लिअर असं टाईप करा. CLR टाईप करा. ओके, everybody got it. No issue. I'll share my screen. Okay. हो झालं. Okay. Hi, I am Vivek. I run gift shop in Pune. So I want to run I want to be ICP. एकच लाईन टाकली. नमस्कार, मी विवेक आहे. मी गिफ्ट शॉप रन करतो आणि मला ICP हवा आहे. ओके, बघूया ChatGPT काय देते. एज. तर हे बघा मित्रांनो, ChatGPT आपल्याला दिले आहे वय काय टाकायचं, 18 ते 45. बरोबर आहे सर? बरोबर आहे. जेंडर बोथ मेल अँड फिमेल. बरोबर आहे? बरोबर आहे. लोकेशन पुणे आणि आसपासचा एरिया. बरोबर आहे का? बरोबर आहे. त्यांचं ते कोणतं जॉब करत असतील? वर्किंग प्रोफेशनल, कॉलेज स्टुडंट, यंग पॅरेंट्स. बरोबर आहे का? बरोबर आहे.
इन्कम लेवल मिडल टू अप्पर क्लास. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यांचा इंटरेस्ट काय आहे? बाईंग गिफ्ट फॉर स्पेशल ऑकेजन, म्हणजे ते फक्त स्पेशल ऑकेजन साठी तुमच्याकडे येतात. बर्थडे, अॅनिव्हर्सरी, फेस्टिवल. बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. होम डेकोर अँड पर्सनलाइज गिफ्ट. बरोबर आहे. बरोबर आहे. हॉबीज लाईक डू इट युअर सेल्फ क्राफ्ट, आर्ट अँड क्रिएटिव्हिटी. बरोबर आहे का सर? ओके, बरोबर आहे. आता हे सगळं तुम्ही पाहून घ्या. तुमचा इंटरेस्ट कशात आहे, ते व्हॅल्यू कशाला देतात, तुमचं बाईंग बिहेवियर काय आहे, त्यानंतर तुमचं ऑनलाईन बिहेवियर काय आहे, तुमचे पेन पॉईंट्स काय आहे, त्यांचा गोल काय आहे, त्याच्यासाठी मेसेज काय असायला पाहिजे. व्यवस्थित एकदा पाहून घ्या. पेन पॉईंट्स, ऑनलाईन बिहेवियर, बाईंग बिहेवियर, त्यानंतर व्हॅल्यूज, इंटरेस्ट. तर हे झाली त्यांची इन्फॉर्मेशन. हे डेमोग्राफिक्स झाली, यांची सायकोग्राफिक इन्फॉर्मेशन झाली. त्यानंतर बिहेवियर इन्फॉर्मेशन झाली. सायकोग्राफिक इन्फॉर्मेशन मध्येच तुमचं इंटरेस्ट जो असतो तो येतो. हे पहा, इंटरेस्ट ठिकाणी येऊन दिलेला आहे. तुमच्या आयडियल कस्टमरचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहेत. ओके, आता बघायचं मला सांगा, त्यामधली इन्फॉर्मेशन किती पर्सेंट बरोबर आहे. सर बोलतात ऑलमोस्ट 95% बरोबर. तर मी फक्त एका सिंगल लाईन मध्ये तुम्हाला 95% करेक्ट इन्फॉर्मेशन देऊ शकतो. तर मित्रांनो, मी फक्त एक सिंगल लाईनच्या मदतीने तुमच्या बिझनेसची 95% इन्फॉर्मेशन देऊ शकतो, जे की तुम्हाला 17 वर्षांचा अनुभव असून सुद्धा समजू शकत नाहीये, म्हणजे अभ्यास करावा लागतो. ते मी फक्त तुम्हाला एका लाईन मध्ये देऊ शकतो. तर विचार करा, सोशल मीडिया किती पॉवरफुल, इंटरनेट किती पॉवरफुल. तर तुम्हाला कोणाला टार्गेट करायचंय, नाही, तुम्हाला टार्गेट कसं करायचं आणि कोणाला टार्गेट करायचं हे दोन्ही देखील शिकवलं म्हणजे रोड मॅप दिला, शिकवायचं. आणि त्यामध्ये खूप डीप गोष्टी आहेत. ओके, तर आता हे तिसरं सिक्रेट जे आहे ते क्लिअर झालं. तर मला सांगा, हे जर वापरलं तर तुमचा बिझनेस किती ग्रो होऊ शकतो. प्रशांत सर म्हणत होते, सरांना डाऊट होता की होणार नाही 100x ग्रो. तर प्रशांत सर म्हणजे 100 काय 150 पट्टी ग्रो होऊ शकते. अरे सर, बिलकुल होऊ शकते. 100x ग्रो होऊ शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, ग्रेट. तर अशा पद्धतीने आपण हे आजचे 3 सिक्रेट्स पाहिलेले आहेत. तर तिसरं सिक्रेट्स म्हणजे आपण मेन जे आहे ते आहे तिसरं सिक्रेट्स म्हणजे सिस्टम. व्हॉट इज सिस्टम? टेक मॅनेजर गोल्डन स्टेटमेंट. नोट डाऊन करून घ्या. टेक मॅनेजर गोल्डन स्टेटमेंट आहे. सिस्टम म्हणजे नेमकं काय? System is always right. Just follow the system. System generates success, not a man. Okay? सिस्टम हे नेहमी बरोबर असतं, सिस्टमला नेहमी फॉलो करत चला. सक्सेस जे मिळतं ते सिस्टीममुळे मिळतं, कोणत्या व्यक्तीमुळे नाही. ऑलवेज नोट दॅट अँड ऑलवेज रिमेंबर दॅट. ओके, तर अशा तऱ्हेने आपण आपल्या आजचे 3 सिक्रेट्स पहिले. आपला आजचा वेबिनारचा जो वेळ आहे, आपण या वेळेमध्ये सर्व काही बसवून जे मी आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मी जसं तुम्हाला बोलले, माझी काही कोर्सेस असतात ज्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत असतो. आता त्या रोड मॅप तर दिला, हे इम्प्लिमेंट कसं करायचं ते माझ्या कोर्समध्ये असतं. आता त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही जर परमिशन दिली तर मी तुम्हाला शेअर करेन. हे मला बनवायचं रिझन काय, कोर्स बनवायचं रिझन काय, मी देखील असंच बाहेर खूप गोष्टी शोधत होतो, मला देखील त्या खूप गोष्टी मिळाल्या नाही. त्याच्यामुळे मी स्वतः तुमच्याकडे हा कोर्स बनवला. तर आपला हा कोर्स पहिला कोर्स आहे ऍड मॅनेजर कॅम्प. त्याची प्राइस आहे 3,495 रुपये. हा तुम्हाला बोनस मिळणार आहे. कधी मिळणार आहे?
वेट फॉर एंड आय विल शेअर ऑल द इन्फॉर्मेशन. ऍड मॅनेजर कंपनीची प्राइस आहे 3,499. हे तुम्हाला कोर्स बोनस मध्ये मिळणार आहे. त्यानंतर ऍड मॅनेजर सिस्टम याची प्राइस आहे 4,999 रुपये. हा देखील तुम्हाला बोनस मध्ये मिळणार आहे. त्यानंतर गुगल कीवर्ड्स याची प्राइस आहे 499 रुपये. हा देखील तुम्हाला बोनस मध्ये फुल्ली फ्री मिळणार आहे. ज्यामध्ये आपण सांगितलेलं आहे गुगल कीवर्डच्या मदतीने आपण रँकिंग कशी करू शकतो. आपण ग्राहकांपर्यंत ऑनलाईन सर्च केल्यानंतर आपणच आपली वेबसाईट आपलं प्रोडक्ट फर्स्ट कसं आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण गुगल कीवर्ड्स वापरतो. ते कसं वापरायचं त्याबद्दलचे सेपरेट कोर्स आहे. त्याची प्राइस असते हा तर त्याची प्राइस आहे 499 रुपये. तो देखील तुम्हाला बोनस मध्ये मिळत असतो. त्यानंतर सोशल इंस्टाग्राम मार्केटिंग हे देखील तुम्हाला बोनस मध्ये मिळणार आहे. ओके, हे देखील तुम्हाला बोनस मध्ये मिळणार आहे. आणि त्यानंतर व्हॉट्सअप थ्रू मार्केटिंग कसं करायचं हे देखील तुम्हाला शिकवलं होतं या कोर्स मध्ये. ज्याची प्राइस आहे 1,999 रुपये. काय म्हटलं? ओके मित्रांनो, व्हॉट्सअप मार्केटिंग झालं. त्यानंतर कॉपी रायटिंग. कॉपी रायटिंग म्हणजे की जे तुमच्या ऍड मध्ये जे तुमच्या ऍड मध्ये हेडलाईन्स जे असतात डिस्क्रिप्शन असतात त्या कशा लिहायच्या ते देखील मी शिकवतो. ते देखील त्याबद्दलचा एक माझा सेपरेट कोर्स आहे. ते देखील तुम्हाला बोनस मिळणार आहे. त्याची किंमत आहे 999 रुपये. त्यानंतर ड्रीम 1000 ऍडव्हान्स स्टार्टर किट म्हणजे 1,000 ऍडव्हान्स स्टार्टर किट कशा बनवायचे त्याबद्दलचा माझा सेपरेट कोर्स आहे. तो देखील तुम्हाला बोनस मध्ये मिळणार आहे. त्याची किंमत आहे 3,499 रुपये. आणि आपला मेन कोर्स सोशल मीडिया मार्केटिंग जे आज आपण पाहिलं ज्याचा रोड मॅप याची ओरिजिनल प्राइस आहे 14,999 रुपये. ओके, यामध्ये मी तुम्हाला सर्व काही शिकवतो. जे काही सांगितले तर याहून खूप ऍडव्हान्स गोष्टी आहेत जे की मी तुम्हाला शिकवत असतो. घरून घरी बसून 100x बिझनेस कसा ग्रोथ करायचा डिजिटल बॉडी. ओके, त्याची प्राइस आहे आपली ओरिजिनल प्राइस आहे 14,999. आणि सगळ्यांची टोटल जर केली ना मित्रांनो या सर्वांची टोटल होते 35,499 रुपये. परंतु हे सगळं मी तुम्हाला ओके परंतु हे सगळे फीस मी बोनस मध्ये देऊन तुम्हाला सगळ्यांची फीज होते 35,000 रुपये. 35,499 रुपये जे की तुम्हाला मिळणार आहे फक्त किती रुपये 14,999 रुपयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. फक्त अशा लोकांसाठी जे पुढील 15 मिनिटांमध्ये ऍडमिशन बुक करतील. हो, पुढील 15 मिनिटांमध्ये ऍडमिशन जे बुक करतील अशा लोकांसाठी ही ऑफर आहे फक्त 14,999 रुपये. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. त्याबरोबर ज्या गोष्टी मी तुम्हाला बोनस सांगितल्या त्या गोष्टी बोनस देखील दिल्या जाणार. ओके मित्रांनो, चला आणखीन तुमच्यासाठी बोनस आणखीन तुमच्यासाठी एक गोष्ट आणखीन तुमच्यासाठी 50% ऑफ. हे कशामध्ये डायरेक्ट 50% ऑफ का चेक असं नाही. असं नाहीये की हे प्रोडक्ट सेल होत नाहीये किंवा हे सर्व्हिसेस सेल होत नाहीये. परंतु हे कशामध्ये कॉस्ट आय नो दी व्हॅल्यू आय नो दी रिअल व्हॅल्यू. मला खरी किंमत नाही कारण मला ज्यावेळेस घरी सुद्धा त्यावेळेस मिळालं नाहीये. त्याच्यामुळे जो काही माझा लॉस झालेला तो तुमचा होऊ नये त्याच्यामुळे याची किंमत डायरेक्ट 50% ऑफ. चला आणखीन 2,500 रुपये ऑफ. and full and final price 4,999. फक्त हे त्यांच्यासाठी पुढील 15 मिनिटांमध्ये ऍडमिशन करा. ओके, त्यानंतर चला पाहूयात आपण आपल्या क्लास बद्दलची इन्फॉर्मेशन.
ज्यांना कोणाला करायचं असेल ऍडमिशन त्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचं, आमची टीम त्यांना पेमेंटची लिंक देईल. ओके, तो क्लासबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन अशी आहे. हा 7 दिवसांचा क्लास असतो, ऑनलाईन असतो, पूर्णपणे फोनवरती आपण घेतो. हा सर्टिफाईड कोर्स आहे. कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला त्याची सर्टिफिकेशन मिळतं. त्यानंतर रेकॉर्डिंग मिळत असतं, नोट्स पण मिळतात, किंवा सेशन्स होतात. 7 दिवसांचा वर्ग असतो, वर्गामध्ये सुट्टी नसते. ओके, आणि हे सगळं जे वर्गामध्ये शिकूय त्या सगळ्या गोष्टी जर इम्प्लिमेंट केलं तर 100x बिझनेस ग्रोथ होतो. तर मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपल्याला इतकंच होतं. आजच्या ह्या वेबिनार मध्ये इतकंच होतं. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असतील त्यांनी ऍडमिशन घ्या. आणि आणखीन एक गोष्ट, आपण अशा प्रकारचे प्रोजेक्ट नेहमी करत असतो, त्यामुळे कोणीही ग्रुप सोडायचा नाही. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोजेक्ट तुम्हाला नेहमीच पाहायला मिळत राहतील. ओके, तर आजच्यासाठी इतकंच होतं. भेटूयात आपण पुढील अशाच प्रकारच्या वेबिनार्स मध्ये, अशाच प्रकारच्या प्रोजेक्ट्स मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.